शिरूरमधून लढण्याकरता शिवाजीराव आढळराव पाटील इच्छुक आहेत। शिरूरचा पुढचा खासदार मीच होणार असं आढळराव पाटील म्हणतात। शिरूरवर भाजपा अजित पवार गटानं सुद्धा दावा केलेला आहे। मुख्यमंत्र्यांची सुद्धा शिरूरमध्ये आज जाहीर सभा होणार आहे। महायुतीचा खासदार आपणच होणार असं आढळराव पाटलांचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात आढळराव पाटील यांच्याशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव। लोकसभेच्या मिशन 48 साठी शिवसंकल्प अभियान हे शिवसेनेचं सुरू झालेलं आज राज्याचे मुख्यमंत्री शिरूर येथून या अभियानाला सुरुवात करत आहेत। आपल्यासोबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा आहेत। सर, एकूणच शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी फार महत्त्वाचा आहे। तुम्ही सुद्धा 2 टर्म खासदार राहिले। दरम्यान आता पुन्हा तुम्हाला संधी मिळणार आहे। दरम्यान पण एकंदरीत जागा वाटपाचा तिढा या ठिकाणी आहे, कसं या ठिकाणी पाहता? मी 2 टर्म नाही 3 टर्म खासदार राहिलेलो आहे। 2004, 2009, 2014 या तिन्ही निवडणुकीला मी चढत्या मताधिक्यानं निवडून आलेलो आहे। आता जागा वाटपाचा तिढा तसा काही नाही। अजून जागा वाटपाची बैठक तिन्ही पक्षामध्ये बसायची महायुतीमध्ये। सध्या जे आमचं मेन उद्दिष्ट आहे ते आहे की मिशन 48 ह्या कार्यक्रमाअंतर्गत शिवसंकल्प अभियान त्या ठिकाणी जाऊन ज्याला शक्य होईल त्या पक्षानं त्या भागात जावं। त्याप्रमाणे इथं आमचं मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची ताकद असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ह्या मतदारसंघाची निवडणूक केली आणि म्हणून आज ही जाहीर कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि मला खात्री आहे निवडणुकीचं जागा वाटपाचं काही हो, परंतु आम्ही ते आमच्या पद्धतीनं होईल। महिन्याभरानं किंवा 15 दिवसानं त्याचा निर्णय होईल। तो निर्णय झाल्यानंतर ठरेल कोण उमेदवार आणि कोण जागा। पण मी यासाठी नक्की इच्छुक आहे। मी खासदार होण्यासाठी इच्छुक आहे आणि होईल अशी माझी अपेक्षा आहे। सर, पण तुमची जी इच्छुकपणा आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत तुम्ही सांगितलं आहे का? ती सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून जेव्हा एकनाथ शिंदे गटांची स्थापना झाली सुरतमध्ये असताना तेव्हापासून माझी इच्छा त्यांना जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर मी गेलेलो आहे। महायुतीमध्ये एकूणच 3 पक्षांमध्ये या जागेबद्दल सर्वांची इच्छुकपणा पाहिलं, सर्वांनाच ही जागा हवी आहे। त्यामुळे नक्की महायुतीच्या 3 घटक पक्षांमध्ये या जागेवरून समजूतदारी कशी होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।